पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू झालेली आहे। काल आपल्या हरमल गावामधील 2 युवक जागीच ठार होण्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी पोरसकडे नहबाग जंक्शनकडे अजित वसंत चारी 57 वर्षे नागरिकाची धडक एका 4 चाकी वाहनाला बसून तोही ठार होण्याची घटना घडलेली आहे। Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. पोरसकडे नहबाग जंक्शनकडे आजपर्यंत अनेक लहान मोठे शेकडो अपघात झालेले आहेत। ज्या दिवसापासून राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालं त्या दिवसापासून या ठिकाणी अपघात घडत आहे। या जंक्शनवर उड्डाण पूल उभारावा, व्यवस्थित दिशादर्शक फलक लावावे अशा प्रकारची मागणी नागरिक वाहन चालकांनी वेळोवेळी केली। शिवाय अमेरे पोरसकडे नहबाग या पंचायतीने या रस्त्याविषयी ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन त्या ठरावाची कार्यवाही करावी यासाठीही प्रयत्न केले, परंतु आजपर्यंत कसल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही। मागच्या 2 दिवसापूर्वी पोरसकडे नहबाग या ठिकाणी एक कंटेनर उलटला होता। जीवितहानी झाली नाही, परंतु त्या अगोदर या ठिकाणी अपघात होऊन एक युवक ठार झाला होता। त्याच्यापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाले आणि अनेकांचे बळी गेलेले आहे। आज दुपारी 12:30च्या दरम्यान पोरसकडे येथील अजित वसंत चारी या नागरिकाला आपला जीव गमवावा लागला। नागरिकांनी संताप व्यक्त करताना या ठिकाणी उड्डाण पूल आवश्यक आहे किंवा हे जंक्शन तरी बंद करावे, दिशादर्शक फलक लावावा, या ठिकाणी 24 तास ट्रॅफिक तैनात करावे अशी मागणी केली, परंतु आजपर्यंत कसलीच कार्यवाही झालेली नाही। अनेक या रस्त्यावरून अपघात गेले, मनुष्यांचे बळी जात आहे। सरकारला किंवा वाहतूक खात्याला आणखी किती मनुष्यांचे बळी हवेत असा प्रश्न पडत आहे। अनेक अपघात जाऊन अनेकांचे जीव गेलेले आहेत। आज ज्या ठिकाणी अपघात घडला तो 57 वर्षीय नागरिक आपल्या घरी मूळ घरी पोरसकडे या ठिकाणी येत होता। एरवी तो वास्को येथे कामाला MPT मध्ये कामाला आहे आणि आज त्याला अपघाताने गाठलं आणि गंभीर जखमी झाला। गंभीर अवस्थेत त्याला तुमे हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतच अंत झालेला आहे। अनेक बळी या राष्ट्रीय महामार्गाने आणि अंतर्गत रस्त्याने घेतलेले आहे। सरकारने तातडीने उपाययोजना करावी। काही वाहन चालक सुसाट वेगाने वाहने हाकतात, काही वाहनांना नंबर नसतात, काही वाहने कायद्याचा भंग करून वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवत असतात। काही जण हेल्मेट न वापरता सुसाट वेगाने धावत असतात आणि कळत नकळत लहान मोठे अपघात घडतात। यावर सरकारने निदान आता तरी उपाययोजना करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 तास साठी।